ज्ञानेश्वर महाराजांनी केल्या. एकदा पौषवद्य त्रयोदशीच्या दरम्यान मकर संक्रांत आली किंवा असाच एखादा अक्षय तृतीयेसारखा सण असावा. काही आपुलकीच्या वागणाऱ्या लोकांनी काही डाळ आणून दिली, पोळ्या करण्याचं साहित्य किंवा मांडे करण्याचं साहित्य आणून दिलं, कणिक तेल तूप सगळं आणून दिलं. निवृत्तीनाथ महाराज मुक्ताबाईला म्हणू लागले, मुक्ते तुला मांडे करता येतात का? मुक्ताबाई म्हटल्या, दादा चांगले करता येतात, मग आपण सगळेजण मिळून मांडे आज खाऊया. म्हणजे मांडे बनवायचं म्हटलं की त्याला काय लागतं? ते मांडे बनवण्याकरता खापर लागतं. मी आत्ता जाते दादा, तुम्ही काही काळजी करू नका, आणि कुंभारवाड्यातून खापर घेऊन येते. आपण आज तुम्हाला इच्छा झालेली आहे ना, आपण त्या ठिकाणी मांडे खाऊ सगळे. आता निवृत्तीनाथ महाराजांना इच्छा म्हणजे सगळ्यांच्या करता. तेच आई बाप आहेत घरातले, आपल्या मुलांना गोडधोड खाऊ घालावं एखाद्या दिवशी तरी. या भूमिकेतून मांडे आणण्याकरता म्हणून मुक्ताबाई त्या कुंभारवाड्याकडे चाललेले असतानाच विशोबा चाटेंनी पाहिलं. मुक्ताबाईला पाहिल्याबरोबर, ए कार्टे कुठं चाललीस? गावात आली कशा करता? मुक्ताबाई थांबले, म्हटले मग आम्हाला गावात यायचं नाही का? गाव तुमच्या काय बापाचं आहे का? म्हटलं आम्हाला सिद्धेश्वराच्या मंदिराला जायला नको दर्शनाला? संन्याशाची पोरं अपशकुन करतात. मी खापर आणायला कुंभारवाड्यात चालले. कशा करता खापर? दादांना आम्हाला सगळ्यांनाच मांडे खायचे. वारे संन्याशाची मुलं मांडे खायचे म्हणे. तुम्हाला कशाला एवढे जिभेचे चोचले पाहिजे? नको नको ते बोलू लागले. मुक्ताबाई म्हणल्या, काका आम्ही माणसं नाहीत का? तुम्ही रोज खाता, आम्हाला एखाद्या दिवशी तरी खाऊ दे की. ते काही चालणार नाही, मांडे खापर मी मिळू देणार नाही. मुक्ताबाई म्हटले, मी घेतल्याशिवाय राहणार नाही. मुक्ताबाईंचा अवतार थोडासा कडक आहे बरं का. नामदेव महाराजांनी सनकांडी म्हणून लहानशी मुक्ताबाईला सनकाडी म्हटलेलं आहे. केले देशोधडी अवघे संत म्हटलेले आहे. मुक्ताबाई पळत पळत गेल्या कुंभारवाड्यामध्ये. कुंभारवाड्यात मुक्ताबाई आलेले कळाल्यावर तिथल्या कुंभारांना सुद्धा आनंद झाला. सगळी बाकीची माणसं प्रेम करत होती. यांचा दबाव असल्यामुळे त्यांना उघड उघड बोलता सुद्धा येत नव्हतं, प्रेम करता येत नव्हतं. मुक्ते ये, किती दिवसाने आली ग? म्हटली, लक्ष्मी आत्या मला खापर पाहिजे मोठं. कशा करता? दादा म्हटले की आपल्याला मांडे करायचे. मग घेऊन जा ना पोरी. खापर आणलं. तेवढ्यात ही मागे धावत पळत म्हातारा आलाच. काठी घेऊनच आला. लक्ष्मी, या कार्टीला खापर द्यायचं नाही. ती लक्ष्मी सुद्धा जरा खमंगच होती बरं की. म्हटली, विसोबा आता एका पोरांच्या मागं लागला, त्यांच्या आईबापाच्या मागं लागला. बिचाऱ्यांनी देहांत प्रायचित्त घेतलं. या पोरांनी काय केलंय? लहानशा पोरांनी. तू मला बाकीचं काही शिकवू नकोस, मी सांगितलं तेवढं कर. माझं कर्ज तुमच्यावर आहे, नाही तर तुझ्या नवऱ्याला सांगील आत्ताच्या आत्ता मला कर्ज दे. लक्ष्मी सुद्धा विचार करायला, तरी सुद्धा लक्ष्मीने धाडस केलं. म्हटली, काका एवढ्या वेळ जाऊ दे, या पोरीला खापर मी देते. खापर दिलं. घेऊन चालल्या मुक्ताबाई. विसोबा धावत आले, हातातलं हिसकून खापर घेतलं, खाली जमिनीवर आपटलं, ठिकरे ठिकरे करून टाकले. मुक्ताबाईंनी चेहरा खाली थोडासा रुसल्यासारखा केला. आता काही बोलण्यात तथ्य नाही. खाली मान घालून मुक्ताई आल्या. निवृत्तीनाथ महाराजांनी पाहिलं, ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं. काय झालं असेल हे सांगायची गरज नाही. ओळखलं.
काहीतरी त्रास झाला. रोजचंच होतं. रोज कोणी ना कोणी त्रास देत होतं, कोणी ना कोणी बोलत होतं. जवळ घेतलं ज्ञानेश्वर महाराजांनी, गालावून हात फिरवला. मग ते तू मला उपदेश केलाय, तू एवढी कशाला नाराज होते? अगं जग म्हटलं की असं आहे, चालणारच आहे. तू नाराज होऊ नकोस. मांडेच खायचेत ना, तू मांड्याची तयारी कर. अरे पण दादा, खापर नसल्यावर आपण कसं काय भाजणार आहे? तू तयारी कर. मग योग धारण करुनी ज्ञानदेवे पेटविला जठराग्नी. ज्वाला निघती मुखातुनी आरक्त नयन दिसती पै. तयार सगळी सामुग्री झाल्यानंतर, पीठ वगैरे तयार झाल्यानंतर ज्ञानोबाराय ओनवे झाले उघडे आणि मुक्ताबाईला सांगितलं, आण तुझं मांड आणि ठेव माझ्या पाठीवर, भाज माझ्या पाठीवर. महिपती बाबा म्हणतात की योग धारणा केली आणि जठराग्नी प्रदीप्त केला. ज्ञानोबाराय म्हणतात प्रत्येकाच्या शरीरात जठराग्नी आहे, तो आपल्याला प्रदीप्त सुद्धा करता येतो योगाच्या धारणेने. जांबूनद तप्त सुवर्ण तैसा पाठ आरक्त वर्ण. ज्याप्रमाणे जांबूनद नावाचं सुवर्ण आहे आणि ते तापवल्यानंतर सोनं ज्याप्रमाणे चमचम करतो, तशी ज्ञानोबारांची पाठ चमचम करायला लागली. लाल भडक झाली. मुखातून सुद्धा अशा ज्वाला निघायला लागल्या. मग मुक्ताईस म्हणे ज्ञानेश्वर, मांडे करावे पाठीवर. तिने साहित्य आणून सत्वर, लाटले अरवार ते दवा. मांडे भाजायला लागले, फुगायला लागले आणि त्या मांड्याचा सुगंध आळंदीपर्यंत गेला. विसोबाच्या नाकात तो सुगंध गेला. म्हटला सुगंध कसा येतोय? मांड्याचा सुगंध आणि सिद्धबेटाकडूनच येतोय. काय झालंय पाहिलं पाहिजे. विसोबा त्या ठिकाणी धावत पळत आले. वरून खिडकीतून पाहतायत तर ज्ञानोबारायांची पाठ लाल झालेली आहे, दिव्य असं त्या ठिकाणी मांडे भासतायत. आणि मग त्या ठिकाणी विसोबाला कळालं की आपण विनाकारण ह्या बालकांना त्रास देतोय. दिव्य बालक आहे. पाठीवर मांड भाजणं काही सामान्य काम आहे का? नो, हे हा सामान्य महिमा संतांचा. पश्चाताप झाला, खाली उतरले, ताटी उघडून आतमध्ये आले. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, स्वपन काका ही सगळी मंडळी जेवायला बसली होती. मुखात घास घातला होता निवृत्तीनाथ महाराजांनी. मुखात घातला सत्वर, काय बोलती ज्ञानेश्वर. खाऊ लागलेले आहेत तेवढ्यामध्ये विशोबा चाटींना असं वाटलं की आपलाही उद्धार झाला पाहिजे, आपण यांचं उष्ट खाल्लं पाहिजे. म्हणून धावत पळत आले आणि तिथे जे त्यांच्या ताटातलं ते उचललं खायला लागले उष्ट. तेव्हा ज्ञानोबाराय बोलले, तू का होसी खेचर, सर परता वेगेशी. ए खेचरा, बाजूला सर. खेचर शब्दाचा अर्थ आहे खे म्हणजे आकाश, चर म्हणजे चरण करणारा. आकाशात जे राहतात, वायव्य ज्यांचं शरीर असतं त्यांना खेचर म्हणतात, म्हणजे भूत. उष्ट खाण्याचा जो अधिकार आहे भूतांना, भूतांना असं अन्न खाता येत नाही. पण एखाद्याने उष्ट सोडलं आणि तो थांबला की भूत येऊन ते खायला सुरुवात करतं. आणि परत जर आपण ते उष्ट खाल्लं तर भूताचं उष्ट खाल्ल्याचं आपल्याला पाप लागतं. म्हणून अन्न खाता खाता थांबू नये. समजा लाईट गेली, काय झालं तर थांबलो जरी आपण तरी सुद्धा देवाचं नामस्मरण तिथे करत राहावं, म्हणजे भूत येत नाही. तुम्ही म्हणाल तर भूतन हे असल्या गोष्टी कशाला तुम्ही सांगायला लागले? मी कालच सांगितलंय, भूत म्हणजे एक वाईट विचारांचा समूह असं घ्या. विज्ञानाच्या भाषेत नसेल तुम्हाला भूत वाटत, खरं तर एक वाईट विचारांचा समूह. प्रत्येक ठिकाणी ती स्पंदनं असतात.
जिथं आपण चांगलं करतो तिथे चांगल्या विचाराची स्पंदनं असतात, जिथं वाईट काही घडलेले तिथं वाईट विचाराची स्पंदनं असतात, त्याचा प्रभाव त्या माणसावर होतो. खेचर अरे पर बाजूला सर, परता सर असं म्हटलं. ज्ञानोबारायांनी तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेत, त्या शब्दात सुद्धा ताकद निर्माण झाली. ज्ञानोबाराय त्याला परता सर एवढंच बोलले. पण या ठिकाणी मैपती महाराज म्हणतात, ऐशी ऐकोनी वाणी उपदेश धरला मनी, परा पश्यंती मध्ये हुनी वैखरी परता सर तसे. परता सर हाच उपदेश मानला ज्ञानोबारायांचा. आणि परता सरला, किती परता सरला? परा पश्यंती वैखरी, वैखरीच्या पलीकडे सरला, मध्यमाच्या पलीकडे सरला, पश्यंतीच्या पलीकडे सरला, परेच्या पलीकडे सरला. म्हणजेच कुठे सरला? परे होनी परते घर, विसोबा खेचरांना अनुग्रह केला. त्या निमित्ताने असं वर्णन केलं, विसोबा खेचरांना उपरती झाली, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि नागनाथाला निघून गेली. पुढे याच विसोबा खेचरांना ज्ञानोबारायांचं कोणाचं गुरु बनवलंय? नामदेव. त्या आपण अष्टक म्हटलं, त्याच्यात यत प्रेषितः नामदेव असं वर्णन केलंय अष्टकामध्ये. आपल्याला उद्या चिंतन करायचं त्यावेळेस येईल. आज 2 श्लोक चिंतन करायचे राहिले का? केले का नाही? सांगायचं कधी? उद्या आपल्याला 4 करू आपण सुरुवातीला. ज्ञानदेव अष्टकातले रोज 2-3 श्लोकाचं चिंतन करायचं आहे. अशा प्रकारे एक एक लीला सुरू आहे. ज्ञानोबारायांचा जो अवतार आहे, हा सगळा अवतार लोकशिक्षणाकरता सुद्धा आहे. ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये आपल्याला असं दिसून येतं की लोकांचं कल्याण कसं होईल. माऊली का म्हणतात, आपल्या मुलाच्या हिताची तळमळ करते ती आई, आणि त्या आईला सुद्धा हित माहिती नसतं बरं का, फक्त ती तळमळ करते. माझ्या बाळ्याचं कल्याण झालं पाहिजे, माझ्या बाळ्याचं कल्याण झालं पाहिजे. पण कल्याण कशात आहे, कल्याण कुठं आहे, भिवंडी कुठं आहे ते तिला माहीत नसतं. पण ज्ञानोबाराय म्हणजे अशी आई आहे. मनोनी साधका तू माऊली. का मनोनी सांगा पहिले ओव्या. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळी मिठी दिदिली अनुठी ताटी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय कवना ते तापपोळी परि हा पुढं पुढं
योग सुखाचे सोहळे तुझे निस्नेहाळे, पाळीशी तू आधार शक्तीचे अंकी, हृदय आकाश पालकी परिदेशी निजे, 17वीचे स्तन्य देशी, समाधी बोधे निजवशी बुजावणी, म्हणोनी ही आई अशी आहे, आपल्याला योग सुखाचे सोहळे पुरवणारी आहे. जरी माहेरे श्रीमंते होती होई सांगा, लढेयाचे लढे मनोरथाचे मनोरे. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांना म्हणतात, पण आपल्याकरता ज्ञानोबाराय आपलं श्रीमंत माहेर आहे. फक्त आपण बालक झालं पाहिजे, अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे, सगळ्या जगाचं कल्याण झालं पाहिजे. याच्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात आपण शुद्धीपत्र करता प्रयत्न केला पाहिजे. कारण आपणच असं जर त्या संस्कार रहित राहिलो तर पुढची पिढी संस्कार रहितच राहील. प्रत्येकाला असं वाटेल संस्कार करण्याची काही गरजच नाही. काय यद्यद आचरती, मोठी माणसं जसं वागतात तशी लहान मुलं वागतात. एखाद्या घरात गेलो आणि त्या मुलांना म्हटलं का रे नमस्कार वगैरे करत नाहीत, ते म्हणतात आमच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांना केला कधी पाहिलंच नाही, आम्ही कसं काय करायचं. म्हणून आपण वडील आहोत, आपल्याला गरज नाही. शुद्धीपत्राचा विषय परत काढला. आळंदीच्या पंडितांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र देऊ शकत नाही, तुम्हाला आम्ही एक पत्र देतो, तुम्ही पैठणला जाणं, पैठणवरून शुद्धीपत्र घेऊन या, मग आम्ही मान्य करू. म्हणजे आपल्याला जमत नाही, मग दुसऱ्यावर ढकलायचं. एक तर पहिली चूक केली, चुकीचा निर्णय दिला, त्यामुळं आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. मग त्याच वेळेस सांगायचं होतं ना, जा पैठणला आणि तिथून निर्णय घेऊन या, आई वडिलांचा प्राण तरी वाचला असता. म्हणून धर्माला ग्लानी आली ते काय झालं, धर्म लोकांना कळेना. धर्मच लोकांना त्रासदायक जेव्हा होतो त्यावेळेस त्या धर्मात दुरुस्ती करण्याची गरज भासते, त्यावेळेस संत येतात. ही सगळी व्यवस्था आहे शास्त्राच्या कल्याणाकरता केलेली आहे, जगाच्या कल्याणाकरता केलेली आहे. पण देश काल परिस्थितीनुसार त्याच्यात काही बदल आवश्यक असतात. परिस्थिती बदलली, देश बदलला, काल बदलला, आपण तेच घेऊन बसून चालत नाही. घटना दुरुस्ती सुद्धा लोकांना करावी लागते. कारण पूर्वीसारखा कालावधी आता राहिलाय का? किती वेळा झाला, हा किती वेळा केली घटना. म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण काही लोक ते जुनच घेऊन बसतात. नाही, जुनं चांगलं आहे, पण त्या जुन्याला सुद्धा आता नवीन जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार तुम्हाला परिवर्तित करता आलं पाहिजे. तत्वज्ञान आहे चांगलं, परंतु आता ते आपल्या दैनंदिन जीवनात कसं उपयोगी आहे बसवलं पाहिजे. इंग्रजीमध्ये याला ॲप्लाइड फिलॉसॉफी म्हणतात. आपल्या जीवनात हे जर उपयोगी नसेल तर मग काय त्या तत्वज्ञानाचा उपयोग आहे. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, भगवंतांनी वनातली विद्या रणात आणली. पूर्वी वनात जाऊनच लोक बसायचे आणि ही विद्या घ्यायची, पण भगवान म्हणले नाही, जो रणात आहे ना त्याला ही विद्या उपयोगाला आली पाहिजे, जो व्यवहारात आहे त्याला सुद्धा ही विद्या उपयोगी आली पाहिजे. त्याच्याकरता भगवंतांनी गीता सांगितलेली आहे. पुन्हा ब्रह्मवृंदांकडे गेले, परत ब्रह्मवृंदांनी सांगितलं की पैठणला जा. चर्चा सुरू झाली. स्वपन काका, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, काय करायचं. निवृत्तीनाथ महाराज म्हटले, ज्ञानोबा शुद्धीपत्र, शुद्धी कोणाला पाहिजे, आपण अशुद्ध आहोत का, आपण आपल्याला काय समजतो, तुम्ही आपल्याला काय समजतात, आपलं खरं स्वरूप काय. अहम निर्विकल्पो निराकार रूपो अहम निर्विकल्पो निराकार रूपो अहम निर्विकल्पो निराकार
म्हणतात आपलं खरं स्वरूप काय आहे. आचार्यांनी निर्वाण अष्टकामध्ये हा शेवटचा श्लोक आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो. मी निर्विकल्प आहे, ज्या ठिकाणी कुठलाही विकल्प नाही. देह आहे हा विकल्प नाही, ब्रह्म आहे हा विकल्प नाही, मुक्ती हा विकल्प नाही, बंध हा विकल्प नाही. असं केवळ निर्विशेष ज्ञान माझं स्वरूप आहे. आणि त्या ज्ञानाच्या ठिकाणी कुठले अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम. मी व्यापक आहे, सर्वांच्या ठिकाणी मीच आहे. तुका म्हणे जे जे भेटे ते वाटे मी ऐसे. सदा मे समत्वम न मुक्तीर्न बंध. मी नेहमी समावस्थेमध्ये असतो, मला मुक्ती नाही, मला बंध नाही. मुक्ती आणि बंध ह्या मनाने केलेल्या कल्पना आहेत. आत्म्याला मुक्ती आहे का? आत्म्याला बंध आहे का? बंधा काले अपि बंधा भावा असं म्हटलंय. जेव्हा मनुष्य बंध आहे म्हणतो ना, त्यावेळेस सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंध नाही, तो त्याने मानलेला आहे. गुरुवारी दृष्टांत सांगत असतात त्या याचं उदाहरण. कुंभारदादा आपल्या गाढवांना संध्याकाळी घरी आणतो आणि पायाजवळ हात नेतो आणि बांधल्यासारखा करतो. त्या गाढवाला वाटतं आता मला बांधलंय, ते हालत नाही. कोण? गाढव. कोणता? दुसऱ्या दिवशी कुंभारदादा त्या गाढवाला हाकलायला लागतात. ते गाढव जात नाहीत. त्याला वाटतं मला बांधलंय. ते कुंभारदादा परत त्याच्या पायाजवळ हात नेतात, सोडल्यासारखं करतात. मग ते पळायला लागतं, मला आता सोडलं. त्याला बांधलंही नव्हतं, सोडलंही नव्हतं. तसं बंधन ही जीवाने केलेली कल्पनाच आहे. मुक्ती ही सुद्धा जीवाने केलेली, शास्त्राने केलेली, बंधन सोडवण्याकरता केलेली कल्पना आहे. मनोत्तरी भवसिद्धू. म्हणून मुक्त होता परी मन करी बंधू 84. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे म्हटलंय. आता ह्याच्यात जवळचा काढायचा. नाही जाती कुळ वर्ण अधिकार, नाही जाती कुळ वर्ण अधिकार. खमाज काढा. क्षत्रिय वैश्य शूद्र द्विज नव्हे, नव्हे देवगण यक्षना किन्नर. कृषी निशाचर ऋषी निशाचर तेही नव्हे. नामदेवराय वर्णन करतात. निवृत्तीनाथ महाराज काय बोलले ते. आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट, निज बोधे इष्ट स्वरूप माझे. नव्हे आप तेज वायू योम मही, महतत्व तेही विराट नव्हे. नव्हे मी सगुण नव्हे मी निर्गुण, अनुभूती भजन हो निठा नव्हे. निवृत्ती म्हणतसे ऐक ज्ञानेश्वरा, निवृत्ती म्हणतसे ऐक ज्ञानेश्वरा. माझी परंपरा ऐसी आहे, माझी परंपरा ऐशी आहे. माझी परंपरा ऐशी आहे. हो माझी परंपरा ऐशी आहे. माझी परंपरा
मला जात नाही, मला कुळ नाही, मला वर्ण नाही, आमची परंपरा अशी आहे. कोण म्हणतंय? निवृत्ती. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरोबर, निवृत्तीची राणी व निवृत्तीची. निवृत्तीमध्ये असणारे ते आहेत. आणि असे असणारे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांना म्हणतात, बोलू नका, बोलू नका, खाली बसा. निवृत्तीनाथ महाराज त्या ठिकाणी सांगतात, माझी परंपरा ऐशी आहे. असं म्हटल्यानंतर स्वपन काकांनी सुद्धा निवृत्तीनाथ दादाचं समर्थन केलं. पांडवांचे कुळ शोधिता निर्मूळ, कुंड जार गोळ बुद्धी कैसी. काहींचा जन्म कुंडातून आहे, काहींचा जारेतून आहे, काहींचा गोळा त्याचाच जन्म झालेला आहे. कागाची विष्टी जन्म पिंपळाशी, पांडव कुळाशी पाहता दोष. वशिष्ठ दासीपासून झाले, विश्वामित्र वेशेपासून, अगस्ती भलत्याच तीर्थ याने झाले, कुंभातून झाले, त्यांच्या मुंजी झाल्या, त्यांना देवाचा साक्षात्कार झाला. आणि आम्हाला काय देवाचा साक्षात्कार होणार नाही का? स्वपन काकांनी सुद्धा निवृत्ती दादाचं समर्थन केलं. काही शुद्धीपत्राची गरज नाही, आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हटले, दादा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मला मान्य आहे, पण आपण जर असं केलं तर बाकीचे काय करणार? मार्गी अंधा सरिसा, पुढे देखनाही चाले, पुढे देखनाही चाले जैसा, अज्ञान्या धर्म प्रगटावा तैसा बोलोनी. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली. आचरोनी म्हटलं, मार्गाधारे वर्तावे म्हटलं. आपल्या मागून येणारा समाज आहे, त्यांना काय कळेल, नाही तर अशीच प्रथा पडून जाईल दादा. म्हणून विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध नाही, भेदाभेद स्वरूपी अविधी आचरण परम दूषण, वेदो नारायण बोलियला. अविधी आचरण चालत नाही, दूषण आहे. स्वधर्म अधिकार जाती परत्व भेद उचित ते शुद्ध आचरावे, मनोनिया संती अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तोनिया. कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली. ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ती, बोलिली पद्धती धर्मशास्त्री. असं धर्मशास्त्र आहे, नाही तर मग धर्मशास्त्र कोणीच पालन करणार नाही. आणि म्हणून त्यानुसार आपण शुद्धीपत्रासाठी प्रयत्न करूया. शुद्धीपत्र घेण्याकरता ही सगळी मंडळी पायीच निघाली पैठणला. प्रत्येक गावामध्ये जायचे, गावामध्ये मात्र त्यांचा सत्कार व्हायचा बरं का. दिव्य तेज पुंज असलेली ही बालकं पाहिल्यानंतर कोणाला प्रेम निर्माण होणार आहे? गावगावची माणसं जमा व्हायची. काय सुंदर बालकं आहे ती, अनवानीच पायी चाललेली आहेत. बाळांनो तुम्हाला ताण लागत नाही का? बाळांनो तुम्हाला ऊन लागत नाही का? आमच्या घरी थांबा. पैठणला सगळी मंडळी आली आणि पैठणला आल्यानंतर